हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव शहरासह परिसरातील 30 ते 40 खेड्यांमध्ये आरोग्य सेवेची 70 वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवणारे डॉक्टर अण्णासाहेब चौगुले यांच्या आशीर्वादाने तसंच डॉक्टर अमरनाथ चौगुले, डॉक्टर अजित चौगुले, डॉक्टर अशोक चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर निखिल चौगुले आणि रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अंकिता चौगुले यांनी गिरिजा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून पेठ वडगाव येथे अत्याधुनिक कॅथलॅबची सुरुवात केली आहे। या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन रविवार दिनांक 19 रोजी सायंकाळी 6 वाजता राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील, खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी मंत्री आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी मंत्री जयवंतराव आवळे, वडगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ विद्याताई पोळ, माजी उपनगराध्यक्षा प्रवीता सालपे, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती वडगावचे माजी उपनगराध्यक्ष व सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अशोकराव चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली। या आरोग्य सेवेमुळे ग्रामीण भागातील जनतेला वडगाव सारख्या स्थानिक ठिकाणीच हृदयविकाराचे निदान, त्यावरील उपचार स्थानिक पातळीवर जलद आणि प्रभावीपणे उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। वडगावमध्ये कोणतीही आरोग्य सेवा उपलब्ध नव्हती। हा वडगावचा परिसर, संपूर्ण ग्रामीण परिसर हा आरोग्य सेवेसाठी प्राथमिकपणे प्रामुख्याने कोल्हापूर आणि मिरजेवरती अवलंबून होता। कोल्हापूरमध्ये सुद्धा त्या जास्तीत जास्त सेवा नव्हत्या, ज्या उपलब्ध होत्या त्या फक्त काळानाका दवाखान्यामध्ये होत्या। तेव्हा मेजॉरिटी पेशंट हे इथून मिरजेला जायचे, पण आर्थिक अडचणी असल्यामुळं कित्येक वेळेला पेशंट घरामध्ये जगावायचे, दुर्लक्ष केले जायचे, अशा प्रकारची इथं व्यवस्था होती। यावेळेला वडगाव नगरीचे नगराध्यक्ष ते माझे पंजोबा बाळानाथ चौगुले होते। त्यांच्या मनाची नेहमी इच्छा असायची की माझ्या गावामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे, पण बाहेरून कोणी यायला डॉक्टरचे तयार नव्हते। त्यावेळेला ॲलोपॅथी डॉक्टर येणं हा विचारसुद्धा शक्य नव्हता। त्यावेळेला फक्त जडीबुटीचा दवाखाना किंवा फक्त देसाई डॉक्टर थोड्या प्रमाणात जे काही जडीबुटी देत होते हीच अवस्था वडगावमध्ये होती। यावेळेला माझे वडील डॉक्टर AM चौगुले हे पुणे युनिव्हर्सिटीचे पहिली बॅच, विजय मेडिकल कॉलेजची दुसरी बॅच, हे त्यावेळेला विजय मेडिकल कॉलेजमधून ते डॉक्टर डिग्री घेतली। त्यावेळेला त्यांचे सहकारी डॉक्टर श्रीराम लागू हे सगळे एकत्र होते। पास झाल्यानंतर माझ्या वडिलांनी तर मुंबईमध्ये आणि मिरजेमध्ये काम केलं, पण त्यावेळेला माझ्या पंजोबांनी अट्टाहास धरला की माझ्या गावात कोणी नाही आहे, आपलं मूळ गाव वडगाव आहे, तर आपल्या वडगावची आपली बांधिलकी आहे ती आपण जोपासली पाहिजे। आणि त्यावेळेला माझे वडील त्यांची इच्छेखातर वडगावमध्ये आले। त्या वडगावमध्ये लाईटसुद्धा नव्हती, रस्ते नव्हते, अशा वेळेला वडील पेट्रोमॅक्समध्ये पेशंट तपासायचे। त्यावेळेला माझ्या वडिलांचं लग्न माझ्या आईशी झालं सुवर्णदेव चौगुले, कोल्हापूरची एसपीची मुलगी होती, आणि त्यावेळेला कन्यादान हे कोल्हापूरच्या महाराजांनी भवानी मंडपात केलं आणि सांगितलं की मुली तू वडगावला जा, कारण हे गाव हे महाराजांचं आवडतं गाव होतं। त्या माझे वडील आईचं आले, पेट्रोमॅक्समध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली, डिलिव्हरी पेट्रोमॅक्समध्ये, ऑपरेशन पेट्रोमॅक्समध्ये। त्यांच्या मदतीला त्यावेळेला कोणीही डॉक्टर्स नव्हते, क्वालिफाईड स्टाफ नव्हता। अशा वेळेला त्यांनी अनट्रेन स्टाफ ठेवून त्यांचे सहकारी मेडिकल शास्त्रातले कोणते दत्ता बेलेकर आणि मारुती शिंदे, त्यांनी अशा लोकांना घेऊन ऑपरेशनसुद्धा केली। या वडगावच्या परिसरातले एक आमदार होते, त्यांनी पहिली शस्त्रक्रिया स्वतःची इथं करून घेतली आणि दाखवून दिली की वडगावमध्ये मोठी शक्य आहे। त्यानंतर वडगावच्या परिसरामध्ये असणारी जी नदी आहे वारणा नदी, त्याला महापूर यायचा, त्या महापुरामध्ये होडीतून होडीत जायचे, पलीकडे तंबू मारायचे, त्या तंबूमध्ये चिमटा लावायचे, डिलिव्हरी करायची। त्यावेळी एक होतं की माणसं अतिशय प्रामाणिक होती, डॉक्टरला घेऊन जायचे, घरी पोच करायची। रोज सकाळी वडील माझे 9 वाजता जायचे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4ला कधी 5ला यायचे, अशी आरोग्य सेवा त्यांनी वडगावमध्ये दिली। आणि त्यानंतर त्यांनी त्यावेळी बाळणपण असतील, रक्त द्यायचे पाहिजे, स्वतःचं रक्त ते द्यायचे। त्यावेळेला लॅब नव्हत्या, स्वतःच लॅब बघायची। अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी मेडिकल फॅकल्टी सुरुवात केली आणि हळूहळू वडगावमध्ये मग अनेक डॉक्टर घेत गेले आणि मेडिकल फॅकल्टी डेव्हलप झाली। पण हे असताना सुद्धा त्याला मर्यादा होता, MBBS लेवलपर्यंतच ती होती। पण त्यांची अशी इच्छा होती की ह्या वडगावमध्ये पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आले पाहिजे, आणि त्या बांधिलकीतून मग त्यांनी मला सांगितलं की वडगावमध्ये बालरोग तज्ञाची गरज आहे।
आपल्याकडे गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर हेगडे होते, डॉक्टर महापुरे होते, डॉक्टर VS पाटील होते. तू पण बघ, याला गरज आहे आपल्याला. आणि त्यानंतर मी माझं ॲक्च्युली हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये बांधल्या चौकडीमध्ये असं असताना मी वडगावमध्ये आलो. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मी शिकून वाडिया हॉस्पिटलमध्ये माझं शिक्षण झालं आणि तिथून मी इथं आल्यानंतर प्री मॅच्युअर युनिट आम्ही इथं सुरू केलं आणि पहिल्यांदा 708 ग्रॅमची बाळ आम्ही वडगावमध्ये जगवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही यशस्वी झालो. आणि हळूहळू या गिरजा हॉस्पिटलचं रूपांतर बालरोग विभाग आणि बालरोग सर्जरीमध्ये झालं आणि आम्ही पुढचं वाटचाल सुरू केली. त्यानंतर 1954 साली लावलेले हे रोपटं आहे त्याला थोडं वाढवायचं काम मी केलं. पण त्याला असं लक्षात द्यावं लागलं की या भागामध्ये कन्सल्टंट आहे पण सुपर स्पेशालिटी आता असणं गरजेचं आहे. कारण इथून जाणारे लोक हे सगळे कोल्हापूर आणि अजूनही कोल्हापूरला जावं लागतं. विशेष करून हृदयविकाराचे लोक असतात, त्यांना वेळ नसतो, त्यात वेळेची बचत होणं अत्यंत गरजेचं असतं. त्यात अनेक पेशंट दगावतात ही जाणीव ठेवली होती, आमच्या लक्षात होती. आमच्या मुलांना मेडिसिनची ब्रांच घेतली, CPR हॉस्पिटलमध्ये त्यानं शिक्षण घेतलं. त्यानंतर पुन्हा मुंबईमध्ये शिक्षण घेऊन सुपर स्पेशालिटी कार्डिओलॉजीमध्ये हायेस्ट डिग्री जी असते ती त्यांनी घेतली. आणि त्यानं सांगितलं, आजोबांना सांगितलं की मी वडगावला यायला तयार आहे. आणि त्यांनी मग वडगावमध्ये यायचं ठरवलं. आणि आज मला सांगण्यात आनंद वाटतो, माझ्या सुनबाईसुद्धा रेडिओलॉजिस्ट आहे. ती तर महाराष्ट्र लीगमध्ये टॉपर आहे, ऑल इंडिया सेकंड असणारी मुलगी आहे. ती हरियाणाची आहे. पण तिनं पण सांगितलं तुमची इच्छा असेल तर मी वडगावमध्ये रेडिओलॉजी करायला तयार आहे. आणि ती सुद्धा आज इथं झालेली आहे. आज हे वडगावमधलं हॉस्पिटल खऱ्या अर्थानं हार्ट अटॅकच्या लोकांना एक मोठं जीवनदान करणार आहे. या हॉस्पिटलमध्ये 2D इको असेल, TMT टेस्ट असतील, की जे हार्ट अटॅक येण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करण्याची सुविधा असतात त्याही उपलब्ध आहे. त्याचबरोबर अँजिओप्लास्टी या सेवासुद्धा आता उपलब्ध झालेल्या आहेत की जेणेकरून लोकांना अतिशय इमर्जन्सी ट्रीटमेंट ही आपल्याला वडगावमध्ये देता येईल. आणि हे करत असताना आम्ही नेहमी सांगितलं या चौले घराण्यांना आमच्या आताही माझी 3री पिढी आहे. आम्ही सेवाभाव आणि आमची जी बांधिलकी या गावाची जपली, प्रत्येक पिढीनं आमचं प्रेम गावावरती ठेवलं की इथून पुढे आमच्या पुढच्या पिढ्या ठेवतील. आणि एक केलं की त्यावेळेला महाराष्ट्र शासनाची जी योजना सुरू झाली त्यावेळी राजीव गांधी योजना पण होती, नंतर महात्मा फुले जन आरोग्य योजना झाली. त्या तत्कालीन आमदार जे देवेंद्र आवळे साहेब होते त्यांनी ही योजना इथं लागू करून दिली आम्हाला. आणि त्यानंतर आता त्याचं महात्मा फुले योजना असं रूपांतर झालं आणि ह्या योजना आता या इथं या हॉस्पिटलमध्ये लागू झाली. आणि मला सांगण्यात आनंद वाटतो की या सर्व योजनेअंतर्गत आम्ही हृदयविकार, अँजिओप्लास्टी या सर्व सुविधा जनतेला मोफत मिळणार आहे. ही फार मोठी गरज आपल्या लोकांच्या आसपासच्या गरीब लोकांची होती, आसपासच्या परिसरातील लोकांची होती. कारण सध्या मेडिकल ट्रीटमेंट घेणं एवढं सोपं राहिलेलं नाही. त्या सर्व खर्चिक आहे, पण ह्या गोष्टी सोडण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्या हृदयविकाराबरोबरच जनरल मेडिसिन बरोबर आम्ही आता इथं निखिल सर जसे आमचे DM झाले तसं आमच्या इथं एक DM नेफ्रॉलॉजी किडनीमधली हायेस्ट पोस्ट घेतलेली शिक्षण घेतलेली डॉक्टर सायली जळगी म्हणून आहे, त्या देखील इथं जॉईन झाले की जेणेकरून आपल्याला डायलिसिस आणि किडनीच्या सर्व रोगावरती आपल्याला उपचार होतील. त्याचबरोबर डॉक्टर पाटील इचलकरंजी जे आहेत ते यूरॉलॉजिस्ट आहेत आणि डॉक्टर नेरली केली हॉस्पिटलचे ते देखील आपल्याला यूरॉलॉजीमध्ये इथं सेवा देणार आहे. याचबरोबर बालरोग सर्जरी असतील, डॉक्टर DA म्हणून आहे ते इथं उपलब्ध असणार आहे. जनरल सर्जरी ऑन्कॉलरून डॉक्टर महापुरे सर आहेत, कोल्हापूरची सर्जरी उपलब्ध आहे. त्याचबरोबर अनास्थेसिया इंटेन्सिव्हिस्ट म्हणून डॉक्टर उंडाळे, डॉक्टर स्वाती कवटेकर त्या देखील तो उपस्थित आहेत. या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आमचे एक प्रयत्न आहे की मॅक्झिमम लोकांना पेशंट शिफ्ट न करता त्या गावामध्ये सुविधा मिळायला आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही आमचे प्रामाणिक प्रयत्न करून त्या सर्व सुविधा उपलब्ध केलेत. आणि याचं उद्घाटन आम्ही 19 तारखेला महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब, कॅथलॅबचं उद्घाटन चंद्रकांत दादा पाटील साहेब, त्याचबरोबर हे कार्यक्रम अध्यक्षस्थान आपले खासदार जयेश माने साहेब. मी या कार्यक्रमासाठी राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, विनय कोरे साहेब, अमर महाडिक साहेब, राहुल आवडे साहेब, आपले आमदार अशोकराव माने साहेब, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर साहेब, त्याचबरोबर आपले इथले माजी न्यायमंत्री जयवंतराव जावळे साहेब, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ साहेब
वडगाव नगरीच्या लोकनीच्या नगराच्या विद्यार्थी पोल वहिनी, त्याचबरोबर श्रीमती सालवे वहिनी, उपनगराची माजी हा सर्व उपस्थित राहणार आहे. मला एक गोष्ट सांगायची, आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न करून हे सर्व हॉस्पिटल उभं केले की सर्वसामान्य जनतेचं हित लक्षात ठेवून आम्ही या सुविधा उपलब्ध केले. यामध्ये 24 तास लॅब उपलब्ध आहे, एक्सरेज आहे आणि त्याचबरोबर अल्ट्रासोनोग्राफी सुद्धा सुरू केलेली आहे. एखादी रक्तवाहिनी ब्लॉक असेल तर ती सुद्धा सोनोग्राफीवरती आपल्याला डिटेक्ट होऊ शकते. आणि आमचा प्रयत्न हे जर सर्व यशस्वी होऊन केल्यानंतर 2 ऑपरेशन थिएटरसाठी उभा केले, जे इमर्जन्सी काही सर्जरी असतील त्यासुद्धा इथं होती. CRसाठी उपकरण मागणी ती उपलब्ध केले आणि 6 महिन्यानंतर आमचा मानस आहे की या ठिकाणी बायपास ऑपरेशन झालं पाहिजे. ऑपरेशन थिएटर तयार आहे, सर्व काही थिएटर आमचे तयार आहे. 2 सर्जन सुद्धा आमचे बायपास करणारे तयार आहेत. फक्त 6 महिन्यानंतर सर्व गोष्टी ह्या पाहून आम्ही ती सुद्धा सोयी उपलब्ध करून देणार आहे. तर याचा लाभ जनतेने घ्यावा ही आमची इच्छा आहे. सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ, वडगाव.